जेव्हापासून माझ्या 25 वर्षाच्या भाच्याने मला पहिल्यांदा मिठी मारली होती तेव्हापासून त्याची माझ्याप्रती नजरच बदलली होती. तो सारखा माझ्या भरदार शरीरावर नजर लावून दिसायचा. मी घरी एकटी असताना तो माझ्या घरी राहायला आला आणि एके रात्री त्याने माझ्या खोलीत झोपण्याचा हट्ट केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी माझा डोळा उघडला तेव्हा मला माझ्या भोवती चुळबुळ जाणवली. उठताच मी पाहिलं माझा तरुण भाचा एखाद्या अनुभवी व्यक्तीप्रमाणे मागून. मी शोभा, मी आता 40 वर्षांची आहे. माझ्या वाढत्या वयामुळे माझी शरीरयष्टीही आकर्षक व भरदार झाली होती. मी दिसायला फार सुंदर होते. मी माझ्या घरी एकटीच असायचे. मी अजून लग्न केलं नव्हतं. अजूनही मला स्थळ येत होते, पण मला लग्नात अजिबात रस नव्हता. मी स्वतःच्या हौस पूर्ण करू शकत होते. मी जॉब करायचे. मी चांगला पगार कमवत होते. लग्न करून मला कोणाचं गुलाम व्हायचं नव्हतं. आजपर्यंत मी माझ्या मैत्रिणींचे लग्नाचे 101 वाईट अनुभव ऐकत आले होते. ते ऐकून कोणत्या मुलीचं लग्न करण्याचं मन होईल? याच कारणामुळे मी आजपर्यंत सिंगल आयुष्य जगत आहे. माझा मोठा भाऊ त्याच्या संसारात कधीच व्यस्त झाला होता. आम्ही एकाच शहरात राहायचो, पण मी जास्त दादाकडे जात नसायचे कारण माझ्याकडे तेवढा वेळ नसायचा. माझ्या भावाचा मुलगा मोहित 25 वर्षांचा झाला होता. त्याचा मला अचानकच फोन आला की मी काही दिवस तुझ्याकडे राहायला येत आहे. मी मोहितला लगेचच माझ्या घरी बोलावून घेतलं. त्यानेही नुकताच नवीन जॉब जॉईन केला होता. मोहितला मी जवळजवळ वर्षानंतर बघत होते. याआधी अधूनमधून तो माझ्या घरी येत असे, परंतु तेव्हा तो नेहमी त्याच्या आईबाबांसोबत आला होता. यावेळी पहिल्यांदा तो एकटा माझ्या घरी राहायला आला होता. मोहितने घरी येताच माझी गळाभेट घेतली. जेव्हा त्याने मला मिठी मारली तेव्हा तर तो माझ्या मिठीतून बाजूला व्हायला तयारच नव्हता. अचानक मोहितला काय झालं होतं कोणास ठाऊक. तेव्हा मी त्याला माझ्यापासून बाजूला केलं. मोहित माझ्यापासून बाजूला होताच माझी नजर त्याच्या नजरेवर गेली. तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होता. त्याची नजर पाहता मी त्याला म्हणाले, मोहित, तुला आत्याची जरा जास्तच आठवण येत होती वाटतं. याआधी तू मला अशा प्रकारे कधीही मिठी मारली नाहीयेस. तू काही टेन्शनमध्ये आहेस का? सगळं काही ठीक तर आहे ना? तुझा ब्रेकअप वगैरे झालाय की काय? त्यावर मोहित म्हणाला, आत्या, तसं काही नाहीये. मी खरंच वर्षानंतर तुला भेटून फार खुश झालो आहे. आता तर तू फारच सुंदर दिसू लागलीयस. त्यात तुझं शरीर कोणत्याही पुरुषाला भुरळ पाडेल असं दिसू लागले. मी माझ्या सुंदर आत्याला भेटून फारच खुश झालोय. मी या मिठीतून माझा आनंद व्यक्त करत होतो. मोहितच्या तोंडून माझी प्रशंसा ऐकून मी खुश झाले होते, कारण माझ्या आयुष्यात पुरुष म्हणून माझी प्रशंसा करणारं कोणीही नव्हतं. तेव्हा त्याच्या काही गोष्टींवर मी नीट लक्ष दिलं नव्हतं. आता काही दिवस दादा वहिनी बाहेर फिरायला गेले असल्यामुळे मोहित माझ्या घरी आला होता. तो जॉबला माझ्या घरूनच ये जा करणार होता. असो, मलाही काही दिवस घरात कोणाची तरी कंपनी मिळणार होती. मोहित आता तरुण होता. माझ्यासोबत राहून त्याची माझ्यावर अशी नजर फिरणार होती ते मला ठाऊक नव्हतं. माझ्या घरात 2 बेडरूम होते, परंतु घरात एकच बाथरूम होतं, जे की मास्टर बेडरूममध्ये होतं. मास्टर बेडरूम माझं होतं. घरातील दुसरं कॉमन बाथरूम मी वापरत नव्हते. मी ते बंद केलं होतं. त्यात मी घरातील आडगळीचा सामान ठेवला होता. आता मोहितला मी त्याची सेपरेट खोली तर दिली होती, परंतु तो माझ्या खोलीतील बाथरूमचा वापर करत होता. माझ्या घरी आल्यापासून मोहित रोज 8 नंतरच उठत असायचा. त्याच्या तासभर आधी उठून मी माझं वर्कआउट असू दे की घरातील बाकी कामं ते सगळं आवरून घेत असे. आता मोहितला माझ्या घरी येऊन 1 आठवडा झाला होता. अचानक त्याने वेळेआधी उठायला सुरुवात केली होती. त्या दिवशी मी आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आले तेव्हा अचानक मोहित माझ्या खोलीत शिरला. सकाळ सकाळ त्याच्या नजरेस नको ते दृश्य पडलं होतं. मला त्या अवतारात पाहून मोहितचे पाय तर जागेवरून हालायला तयार नव्हते. तो डोळे चोळतच खोलीत शिरला होता, परंतु मला बघताच त्याचे डोळे एकदमच मोठे झाले. मोहितला पाहून मी लगेचच बाथरूममध्ये शिरले व आतून गाऊन घालून बाहेर आले. मी बाहेर येताच मोहित म्हणाला, आत्या, आज माझा डोळा उघडता उघडत नव्हता, परंतु तुला पाहून क्षणातच माझी झोप उडाली. असं बोलून मोहित हसू लागला. तो माझ्याजवळ येताच मी त्याचा कान खेचला व त्याला म्हणाले, जास्त आगाऊपणा करू नकोस. मी तुझी मैत्रीण नाही, आत्या आहे. तो म्हणाला, मी मस्करी करत होतो, पण खरंच तू हॉट आहेस तर आहेस. तेव्हा सकाळ सकाळ मला ऑफिससाठी उशीर होत होता, म्हणून मी मोहितशी जास्त बोलत बसले नाही. दुसऱ्या दिवसापासून मोहित वर्कआउटसाठी मला जॉईन झाला होता. त्या दिवशी रविवार होता. सुट्टी असल्यामुळे मी जरा जास्त वेळ व्यायाम करत होते. मध्येच व्यायाम थांबवून मोहित म्हणाला, आत्या, तू स्वतःला एवढं फिट माझ्यासाठी करत आहेस ना? त्याच्या बोलण्यावर मी त्याच्याकडे रागाने पाहिलं. तेव्हाही माझा राग त्याच्या लक्षात आला नाही. त्याने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, आत्या, तू माझ्यासारख्या 25 वर्षाच्या तरुण मुलासाठीच एवढं फिट होत असशील असं मी म्हणतोय. तुझ्या वागण्यावरून मला सगळं लक्षात येतंय. मोहितचं तेच बोलणं ऐकून मी त्याच्यावर चिडले व त्याला म्हणाले, मोहित, ही तुझी काय बडबड चालली आहे? तू काय बोलतोयस याचं तरी तुला भान आहे का? तेव्हा मी त्याच्यावर चिडून आत माझ्या खोलीत निघून गेले. मी बराच वेळ मोहितशी बोलले नव्हते.
काही वेळाने तो आंघोळी करता माझ्या खोलीत आला. तो खोलीत येताच मी खोलीतून बाहेर गेले व नाश्त्याची तयारी करू लागले. नाश्ता तयार होऊन जवळजवळ 20 मिनिटं झाली होती. एरवी तर मोहितला आंघोळीला कधी एवढा वेळ लागत नसायचा. त्या दिवशी त्याला बराच वेळ झाला तरी तो माझ्या खोलीतून बाहेर आला नव्हता. नंतर अर्ध्या तासानंतर मला त्याची चिंता वाटू लागली, कारण माझ्या बाथरूममधील गिझर कधी कधी लीक व्हायचा. गिझर लीक होण्यामुळे व्यक्ती बेशुद्ध होण्याची फार मोठी शक्यता होती. नवीन गिझर बसवेल म्हणून मी त्या गोष्टीकडे जरा दुर्लक्ष केलं होतं. तेव्हा मोहितवरचा राग बाजूला ठेवून त्याच्या काळजीपोटी पळतच मी माझ्या खोलीत गेले. मी खोलीत गेले तेव्हा मी पाहिलं की बाथरूमचा दरवाजा उघडा होता. मोहितही खोलीत कुठे दिसत नव्हता. तेव्हा मी त्याला शोधण्यासाठी त्याच्या खोलीत जाऊ लागले. मी माझ्या खोलीतून बाहेर पडणार तोच पडद्यामागून येऊन मोहितने मला थपकवलं व तो हसू लागला. त्याच्या अचानक येण्याने मी जोरात घाबरले होते. तेव्हा अचानक माझा तोल गेला. त्यावेळी मला सावरण्याच्या नादात मोहितही एकदमच माझ्या अंगावर आला होता. ज्यावेळी तो माझ्या दिशेने आला तेव्हा तो बिना शर्ट होता. अचानकच आमची जी धडक झाली होती ती धडक मला फार विचित्रच वाटली होती. माझ्या अंगावर येताच मोहितचा हात नको तिथे पडला आणि क्षणातच मी त्याची नजर माझ्या प्रती बदलताना पाहिली. तो माझ्यापासून बाजूला होताच मीही बेडवरून उठून बसले आणि माझ्या खोलीतून बाहेर आले. मगाशी क्षणभरासाठी आम्हा दोघांत जे घडलं ते लज्जास्पदच होतं. मला तर त्या सगळ्याची फार लाज वाटली होती. परंतु मोहितला त्या एका प्रसंगातून माझ्या प्रती असा नको तो मोह होईल याची मी कल्पनाही केली नव्हती. तेव्हा मोहित बरमुडा घालूनच माझ्या खोलीतून बाहेर आला. तेव्हाही त्याने शर्ट घातला नव्हता. माझ्या पुढे उभा राहून तो म्हणाला, आत्या, तू माझी बॉडी पाहिली नाहीस का? मी मगापासून तुला माझ्या ॲप्स दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तू मला बघावं म्हणूनच मी तुझ्यासमोर बिना शर्ट फिरत आहे. पण तू तर तुझ्या तरुण भाच्याकडे लक्षच देत नाहीयेस. तेव्हा मी त्याला म्हणाले, मोहित, मला तुझं वागणं काही ठीक वाटत नाही. तू इथे नेमक्या कुठल्या उद्देशाने आला आहेस हे मला जरा समजेल का? त्यावर तो म्हणाला, म्हणजे तुला माझ्यावर संशय आहे तर तू तुझ्या भाच्याला एवढंच ओळखतेस का? आता मी माझं कौतुक तुझ्याकडून करून घेणार नाही तर कोणाकडून करणार? राहू दे, तुला माझी प्रशंसा करायची नसेल तर नको करूस, पण माझ्यावर नको तो संशय घेऊ नकोस. माझ्या बोलण्याचा मोहितला चांगलाच राग आला होता. तेव्हा तो त्याच्या खोलीत निघून गेला. मी एका छोट्याशा गोष्टीवरून त्याला जरा जास्तच बोलून बसले असं मला वाटलं. म्हणून मग मी त्याला सॉरी बोलायला त्याच्या खोलीत गेले. तिथे जाऊन मी त्याच्या ॲप्सचं फार कौतुक केलं. स्वतःची प्रशंसा ऐकून मोहित फार खुश झाला होता. त्यानंतर नाश्ता वगैरे आटपून मी छान तयार झाले व बाहेर जायला निघाले. मला तयार झालेलं पाहून मोहितही माझ्यासोबत बाहेर यायला हट्ट करू लागला. तो आता लहान नव्हता जे की मी त्याचे नको ते हट्ट पुरवावे. मी माझ्या मैत्रिणींसोबत माझा हॉलिडे मनवायला जात होते. आम्हा बायकांमध्ये मोहितचं काही काम नव्हतं म्हणून मी त्याला सोबत घेऊन गेले नाही. मी घरून निघताना त्याने माझ्या कानामागे काजळचा टिक्का लावला. त्याचं वागणं मला काही लक्षात येत नव्हतं. रात्री जेव्हा मी घरी आले तेव्हा मी फार थकले होते. घरी येताच मी मोहितसाठी आणलेलं जेवणाचं पार्सल त्याला दिलं व माझ्या खोलीत जाऊन शांत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आमच्या टीममधील सर्व महिलांनी साडी नेसायचं ठरवलं होतं. मीही बऱ्याच वर्षांनंतर साडी नेसत होते. त्या दिवशी मी फॅन्सी ब्लाऊज व सिल्कची साडी नेसून छान तयार होत होते. मी साडी तर नेसली, परंतु माझ्याने त्या फॅन्सी ब्लाऊजची पाठीमागची रिबीन बांधली गेली नव्हती. मी जी रिबीन माझ्या हाताने बांधली होती ती हॉलमध्ये येईपर्यंत सुटली. जेव्हा माझी ब्लाऊजची रिबीन सुटली तेव्हा नेमका मोहित माझ्या पाठीमागे उभा होता. मी त्याची मदत न मागता तो माझी मदत करू लागला. त्याने माझ्या पाठीवरील केस पुढे केले आणि त्यानंतर तो मला रिबीन बांधून देऊ लागला. रिबीन बांधत असताना मोहित माझ्या पाठीवरून हात फिरवू लागला. त्याचा हात माझ्या पाठीवरील टॅटूवरून फिरत होता. त्यावेळी त्याचा मला स्पर्श करण्याचा अंदाज काही वेगळाच होता. मी त्याला रिबीन बांधून झाली का असं विचारत होते, पण माझ्या बोलण्यावर त्याचं लक्ष नव्हतं. तेव्हा मी त्याच्या दिशेने वळले व त्याला चिमटा काढला. मी मोहितला म्हणाले, सकाळ सकाळ तुझं काय चाललंय? मदत करायच्या नावाने तू नेमका कुठल्या विचारात गुंग झाला होतास? तेव्हा तो म्हणाला, आत्तू, तुझ्या पाठीवरचा टॅटू तुला फार शोभून दिसतोय. त्याचबरोबर तिथे असलेलं ते निशाण काही वेगळ्याच गोष्टी दर्शवतंय. मोहित सकाळ सकाळ काय बडबड करत होता मला काही समजत नव्हतं. पुढे तो म्हणाला, मी आज सुट्टी घेतो, आपण आजचा दिवस सोबत घालवूयात. त्यावर मी त्याला म्हणाले, तुझी ही बडबड मला काही समजून येत नाहीये आणि हो, गप्पा गोष्टी करायला मी सुट्टी घेणार नाही. मी असं बोलताच मोहितने माझा हात पकडला. तो म्हणाला, गप्पा तर एक बहाणा आहे, आपण त्या पलीकडेही एकमेकांना समजून घेऊ शकतो. मी त्याला म्हणाले, मला ऑफिसला उशीर होतोय, संध्याकाळी आल्यावर आपण गप्पा गोष्टी करूयात. त्याला नकार देऊन मी माझ्या ऑफिससाठी निघाले. त्या दिवशी मी जरा लवकरच घरी आले होते. घरी येताच मी माझी साडी चेंज न करताच खोलीत जाऊन झोपी गेले. मला झोपे जाऊन किती तास झाले होते हेही मला ठाऊक नव्हतं. रात्री जेव्हा माझा डोळा उघडला तेव्हा मी माझ्याजवळ मोहितला पाहिलं. तो माझ्या खोलीत होता.
तो नुसता माझ्या खोलीत नसून माझ्या बेडवर मला अगदी खेटून झोपला होता. मोहितची अवस्था पाहून माझे डोळेच मोठे झाले होते. त्याच्या शर्टची बटणं पूर्णपणे मोकळी होती आणि त्याचा हात माझ्या अंगावर होता. मोहित काही वेगळ्याच पद्धतीने माझ्या शेजारी झोपला होता. त्याला पाहून मी लगेचच जागची उठले व खोलीतील लाईट सुरू केला. मोहितलाही मी माझ्या शेजारून उठवलं. मी म्हणाले, तुझं हे काय चाललंय? मी झोपेत असताना तू माझ्यासोबत काय करत होतास? तेव्हा मोहित म्हणाला, आत्या, अगं चिडतेस काय? असं समज मी तुझ्याशी गप्पा गोष्टी करायला आलो होतो. मी झोपेत असताना तो मूर्ख मुलगा माझ्यासोबत अशा कुठल्या प्रकारच्या गप्पा गोष्टी करत होता. तेव्हा मी रागावूनच त्याला माझ्या खोलीतून बाहेर काढलं. तो जेव्हा माझ्या खोलीतून बाहेर गेला तेव्हा मी स्वतःला आरशात पाहिलं. अचानकच मला माझ्या शरीरात वेदना जाणवू लागल्या होत्या. एवढंच नाही तर मला माझ्या मानेवरही काही निशाण दिसले. त्यावरून मला मोहितवर नको तो संशय येऊ लागला. त्या रात्री मोहित माझ्या खोलीत येण्याचा फारच हट्ट करत होता, परंतु मी त्याला माझ्या खोलीत येऊ दिला नाही. त्याची नजर मला माझ्याप्रती काही ठीक वाटत नव्हती. आता मी त्याला माझ्या घरात जास्त दिवस माझ्यासोबत राहू देऊ शकणार नव्हते. म्हणून मी ठरवलं, दुसऱ्याच दिवशी मी मोहितला माझ्या घरून रवाना करणार. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच मोहित अगदी हसतच माझ्या खोलीत आला. त्याला वाटलं मी रात्रीचं त्याचं वागणं विसरले आहे. त्याला पाहताच मी म्हणाले, मोहित, आत्ताच्या आत्ता तू तुझ्या घरी जा. तू रात्री माझ्यासोबत काय वागला आहेस ते मला चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा मोहित म्हणाला, आत्या, तू म्हणशील तर मी आत्ताच इथून जायला तयार आहे, परंतु त्याआधी तुला माझी एक गोष्ट ऐकावी लागेल. तुला माझ्यासोबत काही तासांसाठी शहरातून बाहेर यावं लागेल. मोहितला नेमकं मला कुठे घेऊन जायचं होतं तेच मला समजत नव्हतं. तो फारच हट्ट करू लागला. मी त्याची ती शेवटची इच्छा म्हणून त्याच्यासोबत जायला तयार झाले, कारण त्या दिवसानंतर मी भाच्याच्या नात्यानेही त्याच्यासोबत कसले संबंध ठेवणार नाही हे मी ठरवलं होतं. नंतर काहीच वेळात मी मोहितसोबत शहरातून बाहेर जायला निघाले. पुढच्या 4-5 तासातच आम्ही एका रिसॉर्टवर येऊन पोहोचलो. ते रिसॉर्ट छान सजवलं होतं. तिथे पोहोचल्यावर मी मोहितला विचारत होते की तू मला इथे का घेऊन आला आहेस, पण तो मला काही सांगत नव्हता. आज जाताच मी पाहिलं तिथे कोणा तरुण तरुणीचं लग्न समारंभ होता. ते पाहून मी लगेचच बाहेर आले व गाडीत बसले. तेव्हा मोहितही माझ्या मागे आला. तोही माझ्या शेजारी गाडीत बसला. गाडीत येताच त्याने माझा हात हाती घेतला व माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले. मी मोहितला म्हणाले, हे सगळं काय आहे आणि हे तुला कसं ठाऊक? त्यावर तो म्हणाला, आत्या, तुझ्या मुलाच्या प्रेमात आहेस, तो माझा मित्र आहे हे तुला ठाऊक नाही. मी तुषारच्या फोनमध्ये तुझे आणि त्याचे फोटो बघितले, तेव्हाच मी समजलो की तू त्याच्या प्रेमात आहेस. परंतु तुषार तुझ्या प्रेमात नव्हता. तो फक्त पैशांसाठी आणि मौज मजा करण्यासाठी तुझ्या सोबत होता. रविवारच्या दिवशी तू तुषारला भेटायला गेली होतीस ना? तो त्या दिवशी तुला शेवटचा भेटायला आला होता आणि तेव्हाही त्याने तुझ्याकडून त्याचा मतलब साध्य केलं, पण तू तेव्हाही त्याला समजू शकले नाहीस. काल दिवसभर तुषारने तुझ्या एकही फोनाने मेसेजचा रिप्लाय दिला नाही, त्यामुळे त्याच्या विचारात चक्क तू रात्री नशेच्या अवस्थेत घरी आली होतीस. काल रात्री मी तुला जेवणासाठी बोलवायला तुझ्या खोलीत आलो होतो, परंतु तुझ्या बेडजवळ येताच मला दुर्गंध आला आणि त्यावरून मी समजलो की तू नशेत आहेस. तेव्हा मी तुझा मोबाईल घ्यायला तुझ्या बाजूला आलो होतो, कारण मला त्या तुषारला ब्लॉक करायचं होतं. परंतु तू झोपेत मला तुझ्याजवळ ओढलं. मला तुषार समजून तू मला जवळ घेऊ लागलीस. ओढाताने तू माझ्या शर्टची बटणं मोकळी केली होतीस. मी तुला काल रात्री समजावण्याचा प्रयत्न करत होतो. मला तुझ्याशी या सगळ्या गोष्टी कालच बोलायच्या होत्या, परंतु तू माझ्यासोबत काही मिनिटही गप्पा गोष्टी करायला तयार नव्हती. अजून तू पुढे तुषारच्या विचारात स्वतःला काही दुखापत पोचवू नये म्हणून मी तुला थेट इथे घेऊन आलो, कारण मला त्याचं सत्य तुला दाखवायचं होतं. तू ज्या मुलावर आतोनात प्रेम करते त्याचं प्रेम कोणा दुसऱ्या मुलीवर आहे आणि तो आज तिच्याशी लग्न करतोय हे तू तुझ्या डोळ्यांनी बघितलंस ना? मोहितचं बोलणं ऐकून मी रडू लागले. मी मोहितच्या वयाच्या मुलाशी तुषारवर प्रेम करत होते. तुषारने मला प्रेमाच्या जाळ्यात चांगल्या प्रकारे अडकवलं होतं. आज त्याचं लग्न होतं आणि त्याने मला त्याच्या त्या दुसऱ्या रिलेशनबद्दल कधीही थोडी भणक लागू दिली नाही. मी त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला. त्याचं माझ्यावर प्रेम आहे हे समजून त्याने नेहमी माझ्याकडे ज्या गोष्टीची मागणी केली ते मी त्याला देत राहिले. तुषारला माझ्या वयाचा कधी काही प्रॉब्लेम नव्हता. तो माझ्याशी लग्न करणार हेच तो मला मागच्या काही वर्षांपासून सांगत आला होता. त्या दिवशी तुषारचं लग्न होताना पाहून मी स्वतःच्या भावना थांबवू शकले नाही आणि माझ्या भाच्याला बिलगून रडू लागले. जेव्हा मी त्या लग्नात पोहोचले तेव्हा खूप वेळ झाला होता, कारण तो नालायक तुषार त्याच्या त्या प्रेयसीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून मोकळा झाला होता. मला त्याला चांगली शिक्षा द्यायची होती, पण जर का मी त्याचं व माझं नातं समोर आणलं असतं तर त्याच्यापेक्षा जास्त माझी बदनामी झाली असती, कारण मीही माझ्या व तुषारच्या वयातील फरक समजून न घेता त्याच्या प्रेमात पडले होते. जगाने तर माझ्यावरच बोट ठेवला असता, म्हणून तेव्हा मी मुकाट्याने मोहितसोबत माझ्या घरी निघून गेले. मोहितने त्या दिवशी सत्याचा आरसा माझ्या समोर आणला होता आणि मी त्याच्यावरच नको तो संशय घेत होते.
मी स्वतः किती जरी पैसा कमवत होते तरी मला माझ्या आयुष्यात पुरुषाच्या प्रेमाची गरज तर होतीच. मला तुषारकडून जे प्रेम मिळत होतं त्यात मी पूर्णपणे बुडाले होते. एकदाही मी हा विचार केला नव्हता की तुषार माझ्यासारख्या 40 वर्षाच्या स्त्रीवर प्रेम का करेल. वेळीच मी ह्या गोष्टी समजून घेतल्या नाहीत, त्यामुळे मला धोका मिळाला होता. माझ्यासाठी मी केलेलं प्रेम खरं होतं, पण समोरच्याने माझ्या प्रेमाचा गैरवापर केला होता. त्या दिवसानंतर जोपर्यंत मी माझ्या दुःखातून स्वतःला सावरत नाही तोपर्यंत माझा भाचा माझ्यासोबत होता. त्याने दादा आणि वहिनीला त्याबद्दल काही सांगितलं नव्हतं. उलट त्याने त्याच्या आईबाबांकडे माझ्यासाठी चांगलं स्थळ बघण्याचा प्रस्ताव मांडला. मंडळी, प्रेम हे आंधळं असतं, परंतु आजच्या युगातील आंधळ्या प्रेमाची व्याख्या फार बदलली आहे. आजकाल ताकही माणसाने फुकून प्यायला हवं, कारण आजकालचे कलियुगातील प्रेम हे प्रेम नसून फक्त फायदा उचलण्याचं एक नातं झालं आहे. त्यामुळे प्रेम करतानाही विचारपूर्वक करावं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक